कर चालू चला. 2024ची विधानसभेची निवडणूक आता सुरू आहे. केवळ आता मध्ये एकच दिवस जाणार आहे 19 तारखेचा आणि आजची 18 तारीख आहे. काय वाटते कशा पद्धतीने ही सगळी तयारी केलेली? फॉर्म भरण्याच्या अगोदरपासून आम्ही जवळजवळ 1 महिना म्हणजे आमच्या पक्ष पार्टीच्या लेवलवरती जुन्नर तालुक्यातील संपूर्ण हा जो विधानसभा मतदारसंघ आहे त्याची बांधणी कार्यकर्त्यापासून तर बूथ लेवलपर्यंत आम्ही केलेली आहे. आणि ती तयारी करत असताना आमच्या कार्यकर्त्यांमध्ये एवढा प्रचंड उत्साह आहे की त्याचं कारण एकच आहे की आज जुन्नर तालुक्यामध्ये प्रत्येक गावात, वाडी, वस्ती, मळ्यात, तळ्यात, बांधा, शिवारात सगळ्या प्रकारची कामं शेतकऱ्यांसाठी असतील, मोठमोठे रस्ते असतील, पाणी असेल, वीज असेल, या सगळ्यांची कामं आपल्या जुन्नर तालुक्याचे ज्यांना आपण पाणीदार आमदार म्हणतो ते अतुल बेनके यांच्या माध्यमातून झालेले आहेत. त्याच्यामुळं अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण जुन्नर तालुक्यामध्ये या ठिकाणी आहे. खरं तर अतुलजी बेनके जे आहेत ते वल्लभशेठ बेनके यांचं जे काही व्हिजन होतं त्या पद्धतीचंच व्हिजन घेऊन पुढे चाललेले आहे. मग वल्लभशेठ बेनके यांच्या काळामध्ये इथे कांदळीच्या या ठिकाणी एक मिनी MIDC आली. आपल्या तालुक्यामध्ये दुर्बीण असल्यामुळे खोडची त्याच्यामुळे काही MIDCचे मोठे प्रोजेक्ट या ठिकाणी होऊ शकत नाहीत. तर अतुल बेनके यांनी काही वेगवेगळे पर्यटनावरती आधारित, कृषीवरती आधारित, ॲडव्हेंचरवरती आधारित काही प्रोजेक्ट आखलेले आहेत. जर त्यांना पुढे जाऊन काही दगाफटका झाला तर ते पुन्हा त्यांची जी ब्ल्यूप्रिंट आहे ती गुंडाळून ठेवावी लागेल. दुसरे येणारे जे काही उमेदवार आहेत ते करतील नाही करतील हा एक प्रश्न आहे. पण राज्यामध्ये युतीचं सरकार आहे, केंद्रामध्ये युतीचं सरकार आहे. तर मी ह्या सगळ्या गोष्टीकडे आपण कसं पाहतो? यामध्ये मी तर सांगाल, तुम्ही जे आता युतीच्या सरकारच्या बाबतीत जर बोलले आणि जुन्नर तालुक्याचा जर सर्वांगीण विकास करायचा जर आपल्याला असेल, आता तुम्ही सांगितले जे व्हिजन MIDCचं असेल किंवा काय असेल, तर केंद्रात एक सरकार आणि राज्याचं एक सरकार जर आलं तर निश्चितच त्या ठिकाणी विसंगती निर्माण होते आणि राज्य कुठंतरी पाठीमागं जातं. आदरणीय स्वर्गीय वल्लभशेठ बेनके साहेबांच्या माध्यमातून जे MIDCचं जे छोटं का होईना काम त्या ठिकाणी झालं. आज त्या ठिकाणी जुन्नर तालुक्यातील कितीतरी उद्योजक अतिशय चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी काम करत आहेत आणि त्या माध्यमातून जुन्नर तालुक्यातील कितीतरी गोरगरीब असतील किंवा तरुण असतील तर त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं त्यांचं उदरनिर्वाहाचं काम होतं. तालुक्याच्या व्हिजनच्या बाबतीत जर आपण म्हटलं तर MIDCच्या नंतर आपल्या तालुक्यामध्ये डुंबरवाडी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं एक व्हिजन प्रोड्युसर कंपनी, फ्रूट प्रोड्युसर कंपनी असेल, शेतमाल प्रक्रिया उद्योग असेल, तर त्या संदर्भात अतिशय चांगल्या प्रकारचं व्हिजन घेऊन जुन्नर तालुक्यामध्ये अतुल आता काम करत आहेत. त्या गायरान जागेवरती ज्यावेळेस ही सगळी आपली कंपनी स्थापन होईल तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी नोकरीच्या संदर्भातून आणि नवउद्योजक म्हणून बऱ्याचशा जणांना त्या ठिकाणी संधी मिळणार आहे. तर त्यासाठी या तालुक्याला एक तरुण तडफदार आणि काम करणारा कामसू आमदार आपल्याला पाहिजे आणि त्या अतुल शेठच्या माध्यमातून त्या ठिकाणी 100% होईल. त्यानंतर जुन्नर तालुका जो पर्यटन आपला तालुका यापूर्वीच्या काळामध्ये घोषित झाला, त्या ठिकाणी आता पर्यटनाच्या वरती प्रत्येक गावातील प्रत्येक सरपंच असेल किंवा ती प्रतिष्ठित त्या ठिकाणी गावात ज्याला पर्यटनाच्या बाबतीत माहिती असेल त्या प्रत्येकाचं बोलून आदरणीय अजितदादांच्या समवेत अतिशय चांगल्या प्रकारची एक मीटिंग आपण त्या ठिकाणी आयोजित केली होती. त्या मीटिंगमध्ये प्रत्येक गावातलं जे काही वैशिष्ट्य आहे, जुन्नर तालुक्यातील विविध नटलेले ज्या काही लेणे असतील किंवा पर्यटन स्थळं असतील, मंदिरं असतील किंवा अश्मयुगीन काळातली काही काही ठिकाणी आपल्याकडे बऱ्याचशा गोष्टी सापडलेल्या आहेत, त्या सगळ्यावरती काम करून प्रत्येक तालुक्यातील गावाचं एक वैशिष्ट्य त्या DPRमध्ये आपण टाकतो आहे. तसेच जुन्नर तालुक्यातील जे आपले गडकिल्ले आहेत त्यामध्ये शिवनेरी फोर्ट जो आपला आहे तो वर्ल्ड हेरिटेजमध्ये आज गेलेला आहे. त्याच धर्तीवरती बाकीचे सुद्धा जे आपले काही 5 किल्ले आहेत त्याचंसुद्धा त्या ठिकाणी कशा पद्धतीने वर्ल्ड हेरिटेजमध्ये जाईल आणि पर्यटनाच्या माध्यमातून विदेशी पर्यटक आपल्या तालुक्यामध्ये कशा पद्धतीने येतील याच्यावरती अतिशय चांगल्या प्रकारचं आत्ता काम चालू आहे. ज्यावेळेस विदेशी पर्यटक आणि आपल्या भारतातील ज्यावेळेस पर्यटक जुन्नर तालुक्यामध्ये आकर्षित होईल त्यावेळेस पर्यटनाला खऱ्या अर्थाने चालना भेटून आपल्या पानटपरीपासून असेल, त्याच्यानंतर पर्यटनाच्या बाबतीत ट्रॅव्हलिंगपासून असेल, हॉटेल व्यवसाय असेल, लॉजिंग असेल किंवा आपण वाटाड्या म्हणतो, गाईड्स म्हणतो ते असेल, तर ह्या सगळ्यांना फार मोठा असा रोजगार त्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. आणि अशा पद्धतीचं व्हिजन हे सन्माननीय आमदार साहेबांनी त्या ठिकाणी आखलेलं आहे. तर मतदानाच्या पूर्वी 8 दिवस सर्वच उमेदवारांचा प्रचाराचा वेग त्या ठिकाणी दिसून आला. महायुतीचे उमेदवार अतुल बेनके यांनी देखील प्रचारामध्ये आघाडी घेतलेली होती. आज खरं तर 18 तारीख आहेत. प्रचाराच्या तोफा आज थंडावतील आणि
या सगळ्या प्रक्रियेतून जे काही प्रचाराची धामधूम होती आता ती कुठेतरी शांत होती आहे. प्रचारामध्ये तुम्ही सक्सेस झालात का? म्हणजे जितकं लोकांपर्यंत पोहोचणं अपेक्षित होतं पोहोचलात की काही उणीवा राहिलेल्या आहेत की कुठे कमी पडलात? काय काय वाटतंय? स्वतः उमेदवार अतुल शेठ बेनके हे फक्त आत्ता निवडणुकीपुरतं तालुक्यात काम नाही करत. ज्या दिवशी म्हणजे ज्या 2014 साली ज्यावेळेस अतुल शेठ निवडणूक हरले त्या दिवसापासून अतुल शेठ प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये आणि प्रत्येकाच्या घरापर्यंत पोचलेले आहेत, आमदार नसताना सुद्धा. आणि आमदार झाल्याच्या नंतर त्यांचा जो वेग आहे तो दुपटीने वाढलेला आहे. विकास कामांच्या बाबतीत असेल, सुखदुःखाच्या बाबतीत असेल, पाण्याच्या बाबतीत असेल, एखादी दुर्घटना घडलेली असेल किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये तर अतुल शेठ त्या ठिकाणी पोचलेले आहेत. आता बिबटच्या बाबतीत म्हणजे आपल्याकडचा जो गंभीर प्रश्न झाला होता, बरेच बिबटने आपल्या शेतकऱ्यांच्या मुलांवरती हल्ले केले, शेतकऱ्यांवरती हल्ले केले, शेळ्या मेंढ्यांवरती हल्ले केले. त्यामध्ये त्या शेतकऱ्यांना जास्तीचा न्याय मिळवून देण्याचं काम या अतुल शेठनी शासनाच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि बिबट्यांचा बंदोबस्त कशा पद्धतीने करता येईल तर त्याचंसुद्धा एक आपण काय म्हणतो त्याला चांगल्या प्रकारचा आराखडा तयार करण्याचं काम ते एक आपलं चालू आहे. परंतु बिबट्याच्या बाबतीत जर खऱ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने जर त्याचं नियंत्रण करायचं असेल तर निश्चितच त्यासाठी शासन आपल्याबरोबर असणं गरजेचं आहे. आणि बिबट्यांच्या नियंत्रणासाठी जे काही महाराष्ट्र शासनाला ज्या अधिकार नाहीत ते अधिकार सगळे केंद्र सरकारला आहेत. म्हणून केंद्रामध्ये जे सरकार आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये जर आलं आणि त्या केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्या अतुल शेठ जर निश्चित आमदार झाली तर बिबटच्या बाबतीत अतिशय चांगल्या प्रकारचा निर्णय हे तालुक्याचे आमदार म्हणून अतुल शेठ बेनके त्या ठिकाणी घेतल्याशिवाय राहणार नाहीत. एक शेवटचा प्रश्न विचारतो फक्त, कारण तुम्ही नारायणगाव परिसरामध्ये काम करता, आम्ही पाहिलेलं आहे. या नारायणगावचा कल महायुतीच्या उमेदवाराच्या बाजूने दिसेल की महाविकास आघाडीच्या? नारायणगावच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर एक नारायणगाव आमचा प्रत्येक वेळी जुन्नर तालुक्यामध्ये हॉटस्पॉट राहिलेला आहे. आणि आजची नारायणगावची कंडिशन अशी आहे, एक शरद पवारचे 2 गट आहेत, शरद पवार काँग्रेस आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस. त्यानंतर अपक्ष उमेदवार 2 आपल्याकडे उभे आहेत, एक वंचित आघाडीचे उमेदवार आहे. असे जवळजवळ 5 उमेदवार मेन म्हणजे आपल्याकडे ह्या ठिकाणी आहेत. आणि अपक्ष जर सोडले तर 11 उमेदवार जुन्नर तालुक्यामध्ये आपल्या विधानसभा लढवतात. नारायणगावमध्ये पहिले जे 5 उमेदवार आहेत त्यांचा प्रचार चांगल्या प्रकारे चालू आहे. परंतु नारायणगावच्या ठिकाणी आजची गंमत अशी झालेली आहे, जे आमच्याकडे काही गावपुढारी आहेत नारायणगावमध्ये प्रामुख्याने, तर त्यांची कंडिशन आजची अशी झालेली आहे की आधे उधर जाओ बाकी के मेरे पीछे आओ, ही कंडिशन आमच्या नारायणगावमध्ये आहे. परंतु बाकी पाठीमागं कोणीच उरत नाही. पण आमच्याकडं असं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अतुल शेठ बेनके हे आमचं एकच असं विजन आहे की आमचे आधे उधर नाही पिछे नाही, सगळे आम्ही एकत्र बरोबर आहोत. आणि आनंदाची बाब म्हणजे शिवसेना एकनाथजी शिंदे साहेब असेल, BJP असेल, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट असेल, हे सगळे तर आम्ही बरोबर आहोतच. परंतु ज्या लोकांचा कोणाशी या राजकारणाशी कोणत्या प्रकारचा संबंध येत नाही ती माणसंसुद्धा आज ज्या ठिकाणी आम्ही जातोय ते सगळे कौतुक करतात आणि तोंड भरून सांगतात की आम्ही यावेळेस अतुल शेठ बरोबर. विजयाचा विश्वास किती टक्के वाटतो? विजयाचा विश्वास 100% जास्त आहे. आणि सगळ्यात जास्तीची मतं आजपर्यंत जुन्नर तालुक्यामध्ये आजपर्यंत इलेक्शन झाल्यापासून विधानसभेच्या जेवढं मतदान कोणत्याच पार्टीच्या पक्षाला जेवढं झालं नाही त्याच्यापेक्षा जास्तीचं मतदान या अतुल शेठला झाल्याशिवाय राहणार नाही. जुन्नर विधानसभेचं मैदान हे अतुलदादाच मारणार. कारण अतुलदादांचं त्यामागचे 5 वर्षामध्ये कामं हे एक त्यामागचं एक मोठं काम आहे. त्याचप्रमाणे संघटनेसाठी असणारं अतुलदादांचं 10 वर्षाचं काम, बेनके साहेबांनंतरची 10 वर्ष हे अतुलदादांचं संघटनेसाठीचं मोठं काम आहे. आणि त्या संघटनेच्या जोरावरच अतुलदादा ही पुढची 5 वर्ष आमदार म्हणून काम करणार. त्यांच्या पुढ्यात काही तगडे उमेदवार आहेत, कसं आव्हान आहे? आव्हान हे स्पर्धेमध्ये आव्हान हे असतंच, पण त्यावरती मात करण्याची कला अतुलदादांमध्ये आणि ते या 5 वर्षांमध्ये ते दाखवून देणार आहे. विरोधकांचा असा आरोप होतो की 5 वर्ष अतुल शेठ बेनके जे आहेत ते जुन्नर तालुक्यात विकास कामे करण्यामध्ये सपशेल अपयशी ठरलेत, तर याच्याकडे कसं पाहतो?
अतुलदादा ज्यावेळी 2019ला आमदारपदी निवडून आले त्याच काळात करोनासारख्या महाभयंकर रोगाने आपलं जाळं पसरलं. त्यामध्ये 3 वर्ष ही करोनासारख्या रोगामध्ये गेली. विकास निधी फक्त आरोग्यासाठी वापरण्यात आला. त्यानंतरची 2 वर्ष जर आपण अभ्यास केला तर सुमारे 3300 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करून आणण्यात अतुलदादा यशस्वी झालेत. त्याही कामांमध्ये काही मागच्या घडामोडींमध्ये सरकार बदललं, काही कामांना स्थगिती मिळाल्या. त्या स्थगिती मिळालेल्या कामांना अतुलदादांनी सत्तेमध्ये सहभागी होऊन त्याच्यावरची स्थगिती उठवली आणि आमच्या नारायणगावसारख्या ठिकाणी सुमारे 150 कोटी रुपयाची कामं झाली, मंजूर झाली. आता कामं मंजूर झाल्यानंतर ती पूर्ण होण्यासाठी काही कालावधी लागतोच. त्या पद्धतीत आता ही काही कामं पूर्ण झालीत, काही कामं प्रगतीपथावर आहेत, काही कामांची आता इलेक्शननंतर कामं चालू होतील. अशा पद्धतीने तो जो लेखाजोखा आहे की 150 कोटीमध्ये आमच्या नारायणगावमध्ये सुमारे 90 कोटी रुपयाचं आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचं असणारं काम कोणतं असेल तर ते नारायणगावचं 100 बेडचं हॉस्पिटल या ठिकाणी उभं राहणार आहे की ज्याची आज नारायणगाव आणि नारायणगाव परिसरातल्या जनतेला एक मोठा उपयोग त्या आरोग्यसेवेने होणार आहे. आणि 60 ते 70 कोटी रुपयाची रस्त्यांची कामं असतील, सभामंडप असतील, व्यायामशाळा आहेत, अशी वेगवेगळी विकास कामं आहेत ज्यासाठी अतुलदादांचं योगदान खूप मोठं आहे. खरं तर तुम्हीच सांगितलं की 3300 कोटींचा निधी त्यांनी मंजूर केलेला आहे. आता याच्यातली काही कामं झाली आहेत, काही कामं प्रलंबित आहेत, काही नियोजित आहेत. मग ही जर कामं नियोजित पूर्ण करायची असतील तर पुन्हा ते सत्तेवरती येणं गरजेचं आहे, बरोबर. पण समजा यदा कदाचित पुढे काही मागे पुढे झालं तर मग ह्या गोष्टीकडे कसं पाहता? मग जर काही दगाफटका झाला तर मग त्यांचे जे काही प्रकल्प आहेत किंवा नियोजित काम आहेत ते पूर्ण होऊ शकतील की नाही? 100% विकास कामं ही निरंतर चालणारी गोष्ट आहे. हा निधी मंजूर करून आणण्यात अतुलदादांची हातोटी आणि तो त्यांनी मंजूर करून आणला आहे. तो कोणासाठी आणला आहे? जुन्नर तालुक्यासाठी आणला आहे. ते आमदार होते त्या काळात त्यांनी तो निधी मंजूर केला आहे आणि पुढेही आमदार तेच राहणार आहेत. त्यामुळे पुढची कामं आणि ह्या कामांमध्ये अजून पुढच्या 5 वर्षात भरीव कामं अतुलदादा ठामपणाने मार्गी लावतील, यात कोणतीही शंका नाही.